गुड मॉर्निंग बच्चों, कैसा चल रहा है आपका? ओके, जाने दो। आपका कैसा भी चल रहा होगा, मुझे उसकी कोई जरूरी नहीं है। चला, आजच्या लेक्चर्स मध्ये आपल्याला कंटिन्यूस करायचा एक नवीन टॉपिक. कोणता टॉपिक आहे? डी आणि एफ ब्लॉक एलिमेंट. कोणता? डी आणि एफ ब्लॉक एलिमेंट. आता डी आणि एफ ब्लॉक एलिमेंट काय आहे, त्याच्यामध्ये कोणकोणता डाटा असणार आहे, याच्यावरती कोणकोणत्या प्रकारचे क्वेश्चन्स येणार आहेत, सगळ्या आपल्याला या चॅप्टर स्टडी करत असताना शिकायचं आहे. बरोबर? एकदम सिंपल कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये. आता आपल्याला पाहायचंय काय की तुम्ही पाहिलेला असणार आहे कोणता चॅप्टर? पिरियोडिक टेबल स्टडी केलाय. ओके, पिरियोडिक टेबलचाच काही पार्ट आपल्याला इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये पाहायचा आहे आणि नंतर पुढे जाणार आहोत. एक एक टॉपिक बाय टॉपिक आपण पुढे जाऊयात. काय आहे पहिला? आता आपल्याला पाहायचं काय? पिरियोडिक टेबल असणार आहे. पिरियोडिक टेबल classified into periodic table. सर टेबल राहिलं. periodic table classified into कितने टाइप? 4 ब्लॉक्स. किती ब्लॉक्स मध्ये क्लासिफिकेशन केला? 4 ब्लॉक्स. कशावरून क्लास? कोणकोणते आहेत ब्लॉक हे बघा. याच्यामध्ये पहिला असणार आहे एस ब्लॉक, दुसरा असणार आहे पी ब्लॉक, तिसरा असणार आहे कोणता? डी ब्लॉक. ओके, आणि चौथा आहे कोणता? एफ ब्लॉक. ओके, आता हे एस ब्लॉक वेगळा आहे, पी ब्लॉक वेगळा आहे आणि डी आणि एफ ब्लॉक आपल्याला स्टडी करायचे. कोणते? डी आणि एफ ब्लॉक आपल्याला स्टडी करायचं आहे. दिस क्लासिफिकेशन काय बोलतोय बघा. दिस क्लासिफिकेशन और डिव्हिजन. बघा काय बोलतो मी? दिस क्लासिफिकेशन और डिव्हिजन इज बेस्ड ऑन द टाइप ऑफ atomic orbital. काय असणार आहे? दिस क्लासिफिकेशन और डिव्हिजन बेस्ड ऑन द atomic orbital. कोणतं atomic orbitals असणार आहे त्याच्यावरती डिपेंड्स असणार आहे. atomic orbital on which last electron entered असणार आहे. enter in which cell. की कोणत्या सेल मध्ये शेवटचा इलेक्ट्रॉन एंटर झाला. समजा एस ऑर्बिटल मध्ये एंटर झाला तर त्याला म्हणणार तुम्ही एस ब्लॉक. पी ऑर्बिटल मध्ये एंटर झाला तर त्याला म्हणणार पी ब्लॉक. डी ऑर्बिटल मध्ये झाला काय? डी ऑर्बिटल मध्ये झाला तर त्याला म्हणणार डी ब्लॉक. आणि एफ ऑर्बिटल मध्ये जर झाला तर त्याला म्हणणार एफ ब्लॉक एलिमेंट्स. कशावर डिपेंड असणार आहे? टोटल कहानी डिपेंड करेगी कि डिवीजन काय? atomic orbital on which last electron enter in which cell. कोणत्या सेल मध्ये शेवटचा इलेक्ट्रॉन एंटर होणार आहे त्याच्यावरती सगळी कहाणी काय असणार आहे? डिपेंड्स असणार आहे. ओके, आता एस ब्लॉक आणि पी ब्लॉक ऑलरेडी तुम्ही स्टडी केलेले असतील. ओके, तर आपल्याला या चॅप्टर मध्ये कोणते करायचे? तर डी आणि एफ ब्लॉक एलिमेंट काय करायचं? आपल्याला स्टडी करायचं आहे. मग आपण याच्यामधलं पाहणार आहोत तर डी ब्लॉक आणि त्याच्यानंतर कोणतं पाहणार? एफ ब्लॉक एलिमेंट्स आपल्याला काय करायचं आहे? कंटिन्यूअस करायचं आहे. लक्षात येते का सगळ्यांच्या इथपर्यंत? तर आपण काय करणार आहोत आजच्या लेक्चरला? डी ब्लॉकला सुरुवात करणार आहोत. एवढा तोपर्यंत स्क्रीनशॉट मारून घ्या. आलं लक्षामध्ये सगळ्यांच्या? चला, कोणतं पाहणार आता? डी ब्लॉक एलिमेंट्स आजच्या लेक्चर्सला आपल्याला कंटिन्यूअस करायचं आहे. मग इथे डी ब्लॉक एलिमेंट म्हणजे काय? द एलिमेंट्स असणार आहे
the elements between the S block and कोणता असणार आहे P block element in the periodic table in the periodic table की periodic tables मध्ये element काय असणार the element between the S block and P block element in the periodic tables is called काय असणार आहे is called किंवा are called काय म्हणतो आपण are called as the transition element याद रखो या तो आपको यहां पे बोला भी जाएगा TM ट्रांजिशन मेटल याद रखो कुठे असणार आहे की द D ब्लॉक एलिमेंट म्हटलं तर काय एलिमेंट बिटवीन द S ब्लॉक अँड P ब्लॉक एलिमेंट इन द periodic tables are called as the transition element ट्रांजिशन मेटल किंवा आपण काय म्हणतो त्याला डी ब्लॉक काय म्हणणार आहे डी ब्लॉक एलिमेंट दिमाग में रखना डी ब्लॉक एलिमेंट आपके दिमाग में रखना पड़ेगा आपको क्या है डी ब्लॉक की कहानी समझ में आया म्हणजे तिथे काय म्हणतो आपण डी ब्लॉक एलिमेंट लाच आपण ट्रांजिशन एलिमेंट पण म्हणतो किंवा आपण काय म्हणणार आहे ट्रांजिशन मेटल पण म्हणू शकतो किंवा काय म्हणतो आपण डी ब्लॉक एलिमेंट तिन्ही नावांनी ओळखला जाऊ शकतो आणि काय असणार आहे दोज एलिमेंट बिलॉंग टू द ग्रुप काय असणार आहे बघा काय म्हणतो आपण दोज एलिमेंट्स belongs to the group 3 to 12 म्हणजे 3 ते 12 पर्यंत जे ग्रुप्स असणार आहेत मॉडर्न पिरियडिक टेबल्स मध्ये त्यांना काय म्हणतात तिथे जे एलिमेंट्स असणार आहेत त्या एलिमेंट्सला आपण कोणते एलिमेंट्स म्हणणार डी ब्लॉक ग्रुप नंबर 3 to 12 ग्रुप नंबर 3 to 12 याद रखो काय लक्षात ठेवायचं ग्रुप नंबर 3 पासून 12 पर्यंत जे असणार आहेत त्यांना आपण कोणते म्हणणार डी ब्लॉक एलिमेंट्स असं म्हणणार आता प्रॉपर्टीज ऑफ दोज एलिमेंट्स आर बघा आता आपण इथे वरती लिहिले काय लिहिले की हे एलिमेंट डी ब्लॉक एलिमेंट्स कोणाच्या बिटवीन आहेत एस ब्लॉक आणि पी ब्लॉकच्या बिटवीन आहेत तर काय असणार आहे द प्रॉपर्टीज of D block elements काय असणार आहे प्रॉपर्टीज ऑफ डी ब्लॉक एलिमेंटच्या काय असणार आहेत प्रॉपर्टीज ऑफ डी ब्लॉक एलिमेंट्स आर इंटरमिडिएट आता कोणाच्या इंटरमिडिएट असणार वरती लिहिले आपण intermediate between properties of S and P block elements की S आणि P block elements असणार आहेत यांच्या ज्या intermediate properties असणार यांच्या between काय असणार आहेत D block element म्हणजे तिथे काय सांगता येईल आपल्याला that is D block elements that is D block elements represent change or transition in the properties from most electropositive S block element to the least electropositive या तो electronegative म्हणजे D block कुठे असणार आहे properties between most electropositive कोणता असणार आहे
S block elements and least electropositive elements. कौन है लिस्ट इलेक्ट्रोपॉजिटिव? या तो और इलेक्ट्रोनेगेटिव एलिमेंट्स. म्हणजेच काय की डी ब्लॉकच्या ज्या प्रॉपर्टीज असणार आहेत ना मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ना लिस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह याच्या दरम्यान ज्या प्रॉपर्टीज असणार आहेत कोणाच्या? एस इकडे कोण? पी. या दोघांच्या मध्ये ना एस ना पी बिटवीन आहे कोणाच्या? एस आणि पी च्या. कोणाच्या? एस आणि पी च्या बिटवीन आहे. कोणत्या? एस आणि पी च्या. कोणाच्या प्रॉपर्टी? डी ब्लॉक एलिमेंटच्या प्रॉपर्टीज असणार आहे. एस आपल्याला माहिती आहे मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह, पी लिस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह याने इलेक्ट्रोनेगेटिव्ह. पण डी ब्लॉक एलिमेंट ना इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ना इलेक्ट्रोनेगेटिव्ह या दोघांच्या दरम्यानच्या ज्या प्रॉपर्टीज असणार आहेत त्याच असणार आहेत. आणि आपण याला काय म्हटलंय? दोज एलिमेंट्स आर कॉल्ड ऍज ट्रान्झिशन एलिमेंट. याचला काय म्हणणार आहे? डी ब्लॉक एलिमेंट किंवा ट्रान्झिशन मेटल सुद्धा म्हटलेलं आहे. लक्षात आलं इथपर्यंत सगळ्यांच्या? आले लक्षात? तो स्क्रीनशॉट मारून घ्या. चला पट मारा. ओके, डी ब्लॉक काय सांगताय बघा मागे पुढे बघा. The transition element were regarded as those elements which possessed partially filled penultimate D subcell. की नेहमी D subcell का n-1 D subcell काय असणार आहे? partially filled. म्हणजे पूर्ण भरलेली नसणार आहे. पार्सली फिल्डेड असणार. पुरी भरलेली आहे का? नाही. पार्सली फिल्डेड डी सबसेल इन देअर ग्राउंड स्टेट. कोणते असणार आहे? ग्राउंड स्टेट. कोणत्या स्टेटला? ग्राउंड स्टेटला. लक्षात ठेवायचं. कोणत्या? ग्राउंड स्टेट. ऑर इन one of their commonly occurring oxidation state. एक त्याच्या कॉमन ऑक्सिडेशन, एक तर ग्राउंड स्टेटला किंवा त्याच्या कॉमन ऑक्सिडेशन स्टेटला. पार्सली फिल्डेड किंवा हाफ फिल्डेड नाही म्हणू शकत आपण. पार्सली पूर्ण भरलेली नाही. येते लक्षामध्ये? ओके, आता एक्झाम्पल बघूया. आता इथे आपल्याला पाहायचं की कोणकोणते इथे असणार आहेत. दिस डेफिनेशन यूज फॉर कॉइनिंग मेटल. आता समजा कॉइन मेटल. आता कोण आहेत कॉइनिंग मेटल? सगळ्यांना माहिती कॉपर, गोल्ड, सिल्वर. काय असणार आहे? CuAgAu. ओके, आता कॉपर जर घेतलं तर कॉपर, सिल्वर, गोल्ड. ओके, कॉपरचा ऍटॉमिक नंबर किती आहे? 29. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 3d10 4s1. त्याच्यानंतर इथे गोल्ड, सिल्वर आणि कोण असणार आहे? गोल्ड. सिल्वर जर घेतलं तर सिल्वर आहे 4d10 5s1. काय असणार आहे ते? 4d10 5s1. इथे 5d10 6s1. ओके, आता हे जर बघितलं तर काय असणार आहे? ही झाली त्याची जीएस. कोणती स्टेट आहे? ग्राउंड स्टेट. आता ग्राउंड स्टेट आणि आपल्याला पाहिजे ऑक्सिडेशन स्टेट. त्याच्या कोणत्या? कॉमनली ऑकरिंग ऑक्सिडेशन स्टेट. आता इथे जर बघितलं तर 3d फुल केला आहे. डी ऑर्बिटल n-1
वन डी सबसेल यहाँ पे देखा तो फुल है, यहाँ पे देखा तो फुल है। मगर इसकी देखो क्या लिखा, क्या लिखा, CO2 प्लस Ag2 प्लस आणि Au3 प्लस, त्या कॉमन ऑक्सिडेशन स्टेट। इथे काय असणार आहे, 3D9 राहील आता इथे पुढे असणार आहे 3D9च असणार आहे आणि इथे असणार आहे 4D9 आणि इथे असणार आहे 5D8 बघा। म्हणजे यामध्ये काय असणार आहे, हाफ फील्ड। म्हणजेच काय, द ट्रान्झिशन एलिमेंट वेर रिगार्ड ॲज दोज एलिमेंट which possess partially half-filled penantillate d subcell in their ground state। यानी d subcell कौन है, n-1 d subcell, n-1 d subcell। ओके, आता हे रूल, ही डेफिनेशन कॉपर असेल, सिल्वर असेल, गोल्ड असेल यांनी प्लेग। पण आता बघा और तुमच्याकडे कोण आहे, झिंक आहे बघा, झिंक असेल, त्याच्यानंतर कॅडमियम असणार आहे बघा, झिंक आहे, कॅडमियम आहे, मर्क्युरी आहे। आता झिंक जर घेतलं तर काय, 3D10 4s2। आता इथे फुलफिल आहे, सेम Zn2 प्लस, म्हणजेच काय होणार 3D10, म्हणजे तिथे असणार झिंक, कॅडमियम, मर्क्युरी यांच्या ग्राउंड स्टेटला पण नाही आणि कॉमनली ऑक्सिडेशन स्टेटला सुद्धा n-1 d सबसेल पार्शियली फिल्डेड नाही, इथे फुल्ली फिल्डेड आहे। तरी पण आपण काय म्हणतो त्याला, कशामध्ये घेतलंय, डी ऑर्बिटल, डी ब्लॉक एलिमेंट मध्ये घेतलंय, कारण का ऑदर काही प्रॉपर्टीज इथे काय केले जातात, शोज होतात। इथे लेक्चरमध्ये काय काय कहाणी असणार आहे याच्यामध्ये डी ब्लॉक मध्ये, म्हणजे डी ब्लॉक मध्ये कोण शो होणार आहे, कोण शो देत नाहीये, काही इथे आपण जनरली डेफिनेशन केली तर त्याच्या n-1 डी पार्शियली हाफ फिल्ड किंवा पार्शियली फिल्डेड पाहिजे। तसे याच्यामध्ये झिंक असेल, कॅडमियम असेल, मर्क्युरी हे हाफ फिल्ड दाखवत नाही, इथे काय असेल मग बोला आता 4D10 4s2 म्हणजे CD2 प्लस असेल तर 4D10 नाही उरेल, येतंय का, नाही, समजलं इथपर्यंत। तर आपण पुढे पाहायचंय पोझिशन, पण हा डाटा आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यूअस करणार। आजचा झाला इंट्रोडक्टरी पार्ट कोणाचा, डी ब्लॉक एलिमेंटचा। आजचं लेक्चर आपण इथेच थांबूया, पुढच्या लेक्चरला बाकीचं कंटिन्यूअस करू।